करायला विनंती असेल. पंच 4 षटकांचा खेळ आहे. स्ट्राईक एंड वरती असेल फलंदाज संदेश, नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रवीण आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज तेजस. पहिला बॉल, गोलंदाज तयार. पहिल्याच बॉल आखून टप्प्याचा चेंडू टॅप केला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. एक धाव केली जाते इथे कंप्लीट आणि एक धावेच्या मदतीने संघाचं काम तर केलं जातं इथे ओपन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 1 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. ऑन स्ट्राईक फलंदाज असतील आता प्रवीण, पुन्हा एकदा गोलंदाज असेल तेजस. पहिल्याच चेंडूवरती अकूट टप्प्याचा चेंडू होता. पाहिजे तसा समाचार घेतला जात नाहीये. फलंदाज संदेशच्या मार्फत एक सिंगल कॅरी केली जाते. दुसरा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा असेल तयार. प्रत्येक षटकार आणि विकेटसाठी पारितोषिक लागलं गेलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं तर विकेटसाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक असेल. अजूनही पहिला चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय. दुसरा बॉल पुन्हा एकदा खणून काढण्याचा प्रयत्न होता. सेकंड स्लिपचा खेळ तिथे येतोय. एक धाव झाली इथे कंप्लीट. दुसऱ्या चेंडूवरती आले सुद्धा सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 2 धाव लागला गेलाय स्कोर कार्ड वरती. अजूनही विचार करायला गेलं तर पहिलं मॅन्डरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसतोय. कोणत्याही प्रकारची चुकी करताना दिसत नाहीये गोलंदाज तेजस. 2 धावा खर्च केल्यात. ऑन स्ट्राईक फलंदाज पुन्हा एकदा संदेश. पुन्हा एकदा खडून काढण्याचा प्रयत्न. अपील तंत्राचा वापर केला जातोय आणि अपील तंत्र इथे फेटाळताना आणि एक लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव घेतली जाणार आणि लेग बाईकच्या स्वरूपात सिंगल कॅरी केली जाते. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ते 3 या अंकावरती. 3 चेंडू समाप्तीवरती आलेत. अजूनही नक्कीच विचार करायला गेला तर 3 चेंडू फेकी केलेत आणि धावा कर्ज केल्या त्या 3 गोलंदाजाने. या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल आली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 3 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. स्ट्राईक एंड वरती असेल फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रवीण. चौथा चेंडू पुन्हा एकदा फटका लगवण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि डायरेक्ट हिट. आणि फलंदाज असतील सुखरूप. सुखरूपरित्या एक धाव कंप्लीट केली जाते आणि एक धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकताय जाऊन पोहोचताय ते 4 या आकड्यावरती. सुंदररित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 4 चेंडू समाप्तीवरती आलेत. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. या षटकातील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 4 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. पहिल्या षटकातील सुंदररित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज तेजस. इकॉनॉमिकल गोलंदाजी पेशकश पाहायला मिळतीये. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका अजूनही कर्ज केलेला नाहीये. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. अजोक टप्प्याचा मारा. चेंडू आलाय निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. निर्धाव चेंडूच्या मदतीने संघाची धावसंख्या स्थिर असेल ती 4 या आकड्यावरती. अजूनही एक चेंडू उर्वरित या पहिल्या षटकातील. शेवटचा बॉल लगावला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं इथे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवरती आला. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर फक्त धावा खर्च केल्यात गोलंदाज तेजस याने 5.
की समाप्तीवरती आलाय. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर तेजस या गोलंदाजाने फक्त धावा खर्च केल्यात 5. संघकोट आता दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. गोलंदाज असेल मयूर. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सलामीचा फलंदाज राईट हँडेड बॅट्समन संदेश. नॉन स्ट्राईक एंड वरती प्रवीण. पुन्हा एकदा फटका सजवला गेलाय. चेंडू जातोय फाईन लेग झोन मध्ये आलाय. हा संदेशच्या बॅट मधून पहिला मोठा फटका चौकार. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. सुंदररित्या बॅटिंग पाहायला मिळतीये तर फलंदाज संदेशच्या मार्फत. पुन्हा एकदा फटका लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय सीमा रेखा पार आलाय. संदेशच्या बॅट मधून हा सनसनी केच घेणारा हा संघर्षाचा षटकार. आंबेशिव संघासाठी पारितोषिक आलाय. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल ते म्हणजे विकी मिरकुडे आणि विशाल भोईर यांच्याकडून. षटकार आलाय. नक्कीच 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले. तर संदेशच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती फाईन लेग झोन मध्ये आला होता एक चौकार. त्यानंतर मिड विकेटच्या डोक्यावरून एक षटकार आलाय. 2 चेंडूच्या नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू उर्वरित या दुसऱ्या षटकातील. मयूर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन स्ट्राईक फलंदाज संदेश. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. अकलेचा वापर केला जातोय. सुंदर त्या फटका सजवला गेलाय. थर्ड मॅन झोन मध्ये आलाय. हा तिसऱ्या चेंडूवरती तिसरा मोठा फटका चौकार. धावा मिळतील 4. संघाचे धावसंख्या चेंडू समाप्तीवरती आले. 3 चेंडूवरती विचार करायला गेला तर गोलंदाज मयूर या गोलंदाजाने 14 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात आल्या होत्या तेजसच्या गोलंदाजीवरती 5. इकॉनॉमिकल गोलंदाजी पेशकश पाहायला मिळाली होती तेजसच्या मार्फत, पण तशी गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये मयूरच्या मार्फत. 3 चेंडूपैकी गेले 14 धावा खर्च केल्या. 4था चेंडू गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हाफिज चेंडू फटका सजवला जातोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय. सीमा रेखा पार आलाय. या ओव्हर मधला तिसरा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा लागून गेल्या त्या स्कोर कार्ड वरती 23. जातोय तो चावणे संघाला ओटोडीचे. या चेंडूवरती विकेट आली आहे. संदेशला परतावं लागतंय. त्याच्या मार्फत 4 चेंडूवरती 4 मोठे फटके पाहायला मिळाले. 3 चौकार 1 षटकार अशी फळी साकार. हरेश शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज मयूर या गोलंदाजाचा वैयक्तिक धावा खर्च केलाय त्या गोलंदाजाने.
18 आणि एक विकेटचं केलंय पतन. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज न्यू बॅट्समन हरेश. शेवटचा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुधीर आउट केला जातो. 38 सर्कल मध्ये असेल चेंडू. एक धाव केली जाते इथे कंप्लीट. शेवटच्या चेंडूवरती आली सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. त्या धावा भारताच्या सरासरीने 2 षटकांच्या अंती 24 या आकड्यावरती. वरती पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर पहिल्या षटकात आल्या होत्या धावा त्या 5. दुसऱ्या षटकात थोडा मागणं ठरला गेलाय गोलंदाज मयूर. वैयक्तिक धावा खर्च केला 19 आणि एक विकेटचे पतन. संदेशला परतावलाय. आता सांगा कोटात तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज दिनेश. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज असेल हरेश. 24 धावा लागल्या आहेत 2 षटकांच्या. ते 12ची सरासरी गाठली आहे. अजूनही नक्कीच अंबेशिव संघासाठी पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. ते म्हणजे विकी मिरकुटे आणि विशाल भोईर यांच्याकडून सुद्धा फटका लगावला जातोय. चेंडू कॉलेज क्षेत्ररक्षक येणार. धावाची संधी निर्माण केली होती पण सुखरूपरित्या आपल्या प्रॉपिन क्रीज मध्ये पोहोचतायत. फलंदाज एक धाव केली कंप्लीट. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताय जाऊन पोहोचतोय ते 25 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. सलामीचे फलंदाज असेल ऑन स्ट्राईक लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रवीण, ज्यांच्या मार्फत अजूनही कुठलाही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. 5 चेंडू उर्वरित. पहिल्या चेंडूवरती सिंगल कॅरी केली आहे. अजूनही 5 चेंडू उर्वरित. दुसरा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलर लाईनचा चेंडू स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये गॅदर करण्याचा होता प्रयत्न. एक धाव केली ते कंप्लीट आणि एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतय जाऊन पोहोचतय ते 26 या आकड्यावरती. अजूनही विचार करायला गेलं तर 2 षटकं उर्वरित आहेत. 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज वन डाऊनच्या विकेटवरती रवाना झालेत ते म्हणजे हरेश. त्यांच्या मार्फत 2 सिंगल पाहायला मिळालेत. एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू कॉलेज क्षेत्ररक्षक येणार. एक धाव कंप्लीट. दुसरेचा होत नाहीये प्रयत्न. इथे एकच धावेत समाधानी मानावे लागते हरेशा फलंदाजाला. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताय जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा विचार करायला गेला तर 3 चेंडूवरती 3 सिंगल घेतलेत. अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत या तिसऱ्या षटकातील. या साले कॅप्टन ओढवण्याचा प्रयत्न होता. चेंडू कॉलेज क्षेत्ररक्षक येणार. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावाची संधी आणि इथे फलंदाज असेल बाद. परतावा लागेल हरेशा फलंदाजाला आणि संघाचे नेक्स्ट मॅच कडे जाऊया. या फर्स्ट राऊंड मध्ये शेवटची मॅच मोहपे विपक्ष वावलोली संघ. दोन्ही संघांना विनंती असेल की त्वरित नाणेफेकीचा कौल काढण्यासाठी यायचंय. मोहपे विपक्ष वावलोली संघ जाऊया मैदानावरती. विकेट लागली गेली आहे रनआउटच्या स्वरूपात. परतावा लागलाय हरेशला. न्यू बॅट्समॅन रवाना झालेत. फलंदाज असतील विनायक
4 चेंडू समाप्तीवरती आल्यात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 28 या आकड्यावरती. प्रवीण असतील ऑन स्ट्राईक फलंदाज. 5वा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, एक धाव केली ते कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि ही ते किपर एंड कडे डायरेक्ट हिट केलं जात आहे आणि इथे फलंदाज असेल बाद. अजून एक रनआउटच्या स्वरूपात विकेट लागले जाते, परतावं लागतंय. सलामीची फलंदाजी पूर्णपणे तंबूच्या असलेला ओटुडीचे. त्या 5 दुसऱ्या षटकात थोडा मागला ठरला गेला होता, त्याच्या षटकात आल्या होत्या त्या 19 धावा. त्यानंतर गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय तो दिनेश. 5 चेंडूपैकी केल्यात 5 सिंगल खर्च केल्यात आणि 2 रनआउटच्या स्वरूपात विकेट कमावल्यात. आता शेवटचा चेंडू असेल ऑन स्ट्राईक फलंदाज न्यू बॅट्समन निखिल. शेवटचा चेंडू असेल, गोलंदाजी सुंदररित्या हाताळताना दिसतोय गोलंदाज दिनेश. एकोणतीस धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. कमबॅक केलाय गोलंदाजाने. दुसऱ्या षटकात 19 आल्या होत्या, त्यानंतर विचार करायला गेलं तर 5 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा खोलवाई टप्प्याचा चेंडू आणि इथे कोणत्याही प्रकारची धाव दिलेली नाहीये. तिसऱ्या षटकाला इथे झाली आहे समाप्ती. 3 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. विचार करायला गेलं तर अजून एक षटक उर्वरित आहे.
फलंदाज विनायक, नॉन स्ट्रायकेट वरती निखिल. यस, स्टार्ट करायचं आहे पंच. 3 षटकांचा केस हातीवरती आला. शेवटचा षटक असेल. आकाश गोलंदाजी मार्क वरती आहे. 29 धावा लागल्यात. शेवटचे 6 चेंडू उर्वरित. मोहपे विपक्ष वावलोली संघ, आपल्याला विनंती असेल की लवकरात लवकर यायचं आहे नाणेफेकीचा कौल काढण्यासाठी. मोहपे विपक्ष वावलोली. पहिला बॉल, गोलंदाज आकाश. सुंदर फटका लगावला जातोय विनायकच्या मार्फत. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून आलाय. उनबाउंस चौकार. चौकाराच्या मदतीने धावा मिळतील 4. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 33 या आकड्यावरती. मास्टर, पहिल्या चेंडूवरती फटका पाहायला मिळाला आहे विनायकच्या मार्फत. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावा लागलेत. स्कोर कार्ड वरती 33. अजूनही 5 चेंडू उर्वरित आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. कोलवाई टप्प्याचा चेंडू फटका सजवला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय पण इथे गफलत होत होती. पण शेवटच्या क्षणाला आपल्या पॉविंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचले जात आहेत विनायक. 2 धावांच्या वरती धाव फलक पुढे सरकतंय. जाऊन पोहोचतोय ते 35 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू उर्वरित आहे. स्ट्रायकिंग फलंदाज विनायक. त्याच्या मार्फत 2 चेंडूवरती 6 धावा आल्यात. सुंदर फटका लगावला जातोय. हा चेंडू जातोय सीमारेषे लगत. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न, पण धाव बाद होईल. फलंदाज विनायक. विनायकला परतावा लागेल. 2 धावा केल्या जातील ऍड धाव फलकामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती निखिल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावरती. 3 चेंडू समाप्तीवरती आल्यात. अजूनही 3 चेंडू उर्वरित. वावली संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. मोहपे संघाचे कर्णधार, आपल्याला विनंती असेल की लवकरात लवकर यायचंय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. मोहपे संघ, आपल्याला वारंवार कॉल केला जातोय, आपण लवकरात लवकर यायचंय. स्वतः बॉल पुन्हा एकदा स्वीप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कॉली क्षेत्ररक्षक येणार. सेकंड स्लिपचा खेळाडू धावतोय आणि इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडी गफलत होताना इथे धावा मिळतील त्या 4 धाव्यांच्या मदतीने धाव फलक पुढे रक्षकाने 4 धाव्यांच्या मदतीने 41 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू उर्वरित. शेवटचे स्ट्रायकिंग वरती फलंदाज निखिल. 5वा चेंडू गोलंदाज आकाशच्या मार्फत. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. एक धाव केली जाते इथे कंप्लीट. क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज असेल बाद. विकेट क्रमांक 5. बॅक टू द पवेलियन.
धावसंख्या असेल ती 42 या आकड्यावरती धावबादच्या स्वरूपात एक विकेट गमावी लागली. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज आकाश या गोलंदाजाचा ऑन स्ट्राईक फलंदाज निखिल. वालोली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. मोपे संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल आणि ही ते चेंडू असेल. पंच नो पंच वाईड नो नो नोच्या मदतीने इथे धावा घेतल्या जातील त्या 1+1 2 आणि 2 धाव्यांच्या मदतीने धाव फलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल ते 44 या आकड्यावरती. यस निश्चितच नो बॉल असेल. 9+1 अशा 2 धाबा ऍड केल्या जातील धाव फलकामध्ये. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 44 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल आणि चेंडू असेल फ्री हिट. मोपे संघ आपल्याला विनंती असेल की लवकरात लवकर यायचं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. मोपे संघ उपस्थित झालाय आणि इथे चेंडू चेंडू असेल स्वेअर. स्वेअरच्या माध्यमात एकच धाव घेतली जाईल आणि धावबाद असेल फलंदाज. सुंदर गोलंदाजी दाबाची संधी आणि इथे आणि 44 धावसंख्येचा पाठलाग असेल आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम.
2 धाब्यांची पॅनल्टी असेल चावणी संघ. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चावणे संघ आपल्याला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय. सलामीची जोडी रवाना झाली आहे ती म्हणजे ओमकार आणि आकाश. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 2 धावा पॅनलाइज असतील त्या चावणे संघासाठी. जे अजूनही 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तो आंबे शिवसंघाला. मोहपे आणि वावली संघाचे कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचे आपल्याला विनंती असेल. तसेच सचिनजी कर्णूक यांचं सुद्धा आगमन झालं. यांना सुद्धा विनंती असेल की स्टेजवरून स्थानापन्न व्हायचंय. आपलं स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत केलं जात आहे. ओरा व्हाईट कलरची ओरा कोणाची असेल त्यांनी यस जाऊया मैदानावरती. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. संघिक कुड्यातलं पहिलं मॅनरी पापलेचं षटक हाताळण्यासाठी आलाय. गोलंदाज असेल निखिल. ऑन स्ट्राईक फलंदाज आकाश. नॉन स्ट्राईक वरती ओमकार. येस आकाश ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू गोलंदाज निखिल. हाफ ट्रॅकर चेंडू सुंदररित्या गोलंदाजी साकारली जातीये. पहिला चेंडू आलाय निर्धाव. सुंदररित्या स्टार्ट केलं जातं या ओव्हरला. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या फेरीत विचार करायला गेलं तर गोलंदाज तेजसने मॅनरी पावबळेचं षटक हाताळताना धावा खर्च केल्या होत्या 5. तशीच कामगिरी करावी लागेल गोलंदाज निखिल या गोलंदाजाला. दुसरा बॉल पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. एक धाव कंप्लीट आणि एकच धावेत समाधानी म्हणावी लागते. एक धाबीच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागलाय ती 1.
पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली. ऑन स्ट्राईक फलंदाज असेल ओमकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती सज्ज निखिल. पहिला चेंडू आला होता डॉट, त्यानंतर आले सिंगल. 2 चेंडू समाप्तीवरती, अजूनही 4 चेंडू उर्वरित या पहिल्या षटकातील. तिसरा चेंडू उंच गेलाय. कॉटन बॉलची संधी, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. विकेट क्रमांक 1 बॅक टू द पवेलियन. लांबे शिवसंघाला लागलाय पहिला हादरा, तो ओमकारच्या मार्फत ओटुडीचे. न्यू बॅट्समन झालेत रबाना. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज असेल तो म्हणजे नरेश. न्यू बॅट्समन 1 डाऊनच्या विकेटवरती रवाना झालाय. सुंदरत्या गोलंदाजी साकारतोय. 3 चेंडू फेकी केलेत, 1 विकेट प्राप्त केली आणि 1च धाव खर्च केली. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय लॉंग क्षेत्राच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण, शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातोय. प्रवीणच्या मार्फत सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेत आणि इथे धावा लागल्या गेल्या त्या 2 आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकताय, जाऊन पोहोचताय ते 3 या आकड्यावरती. स्ट्रायकवरती फलंदाज नरेश. सुंदर फटका खेचला होता, पण शेवटच्या क्षणाला प्रवीण या क्षेत्ररक्षकाने सुंदररित्या क्षेत्ररक्षण करून 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. 3 धावा लागल्या आहेत, अजूनही 2 चेंडू उर्वरित. सुंदररित्या षटक हाताळताना दिसतोय. विकेटचं केलंय पतन, वैयक्तिक धावा खर्च केले त्या 3. 5वा चेंडू असेल. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा करतोय गोलंदाज निखिल. 5वा चेंडू आला इथे डॉट. वैयक्तिक धावा खर्च केले त्या 3. इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज नरेश. 46 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. सुंदर फटका लॉफ्ट केलाय, चेंडू फेकून दिलाय मिडविकेटच्या डोक्यावरून. हा आलाय षटकार आणि 9 बॉल. 9 बॉल प्लस 6 अशा 7 धावा जोडल्या जातील धाव फलकामध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10 या आकड्यावरती आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. शेवटचा चेंडू असेल, फ्री हिटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवरती खोलवाई टप्प्याचा चेंडू होता. 38 सर्कल मध्ये असेल चेंडू. 1 धाव घेतली जाते. 1 धावेच्या मदतीने इथे झाली आहे षटकाला समाप्ती. संघाची धावसंख्या लागली गेली ती 11 आणि 2 धावा ऍड केल्या जातील त्या पॅनल्टीच्या. नोंद घ्यायची ती चावणे संघ 2 धावा ऍड केल्या जातील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 या आकड्यावरती.
षटकाचा खेळ समाप्तीवरती आला. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर धावा आल्या होत्या त्या 11. 2 धावा ऍड केल्या जातील पॅनल्टीच्या. संघाची धावसंख्या जम पोहोचली ती 13. सांघिक कोट्यात दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज असेल तो भावेश. ऑन स्ट्राइक वरती फलंदाज नरेश. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर चेंडू सुंदर त्या हाताळण्याचा होता प्रयत्न पण अतिरिक्त यष्ट्यांच्या साईडने जातोय चेंडू. एक अतिरिक्त बोनस भेटेल आणि एक अतिरिक्त बोनसच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ते 14 या आकड्यावरती. पहिला चेंडू जरा चुकीच्या दिशेने फेकताना दिसतोय. दिशाहीन गोलंदाजी साकारतोय. एकदा फटका सजवला जातोय. सुंदर फटका लगावला जातोय. लॉंग स्टॉप झोन मध्ये आलाय हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा मिळतील 4. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. वरती आला आता स्पेअर. त्यानंतर आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावा लागल्या स्कोर कार्ड वरती त्या 18. अजूनही 5 चेंडू उर्वरित आहेत या षटकातील. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ऑन स्ट्राइक फलंदाज नरेश. नरेशच्या मार्फत एक मोठा फटका. 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा सुंदर फटका लगावण्याचा प्रयत्न पण क्षेत्ररक्षक असेल तिथे तैनात. विकेट लागली जाते. विकेट क्रमांक 2. बॅक टू द पवेलियन. अजून एका जरा बसला जातोय तो अंबे शिवसंघाला ओढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18. न्यू बॅट्समन झाले तर रबाना फलंदाज मयूर. तसेच आमचे आषाणे गावचे ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणजी कर्णुक यांचं आगमन झालंय. यांना विनंती असेल की आपण स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपल्या स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत केलं जात आहे. पहिला चेंडू स्पेअर आल्यानंतर चौकार आला होता. त्यानंतर आली विकेट. न्यू बॅट्समन असतील ऑन स्ट्राइक फलंदाज मयूर. गोलंदाजी मार्क वरती सज्ज. गोलंदाज पुन्हा एकदा भावेश. रोशन बैर कुठे उपस्थित असेल तर आपल्याला विनंती असेल की आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. हा चेंडू असेल निर्धाव. निर्धाव चेंडूच्या रोशन भोईर कुठे उपस्थित असतील त्यांना विनंती असेल की आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूच्या मध्ये 3 चेंडू समाप्तीवरती. पुन्हा एकदा सुंदर फटका लगावला जातोय. चेंडू कॉल क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार फेकी करणार. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. एक धावेच्या मदतीने धावपालक पुढे सरकतय जाऊन पोहोचतोय 19 आकड्यावरती. 4 चेंडू समाप्तीवरती आलेत. अजूनही 2 चेंडू उर्वरित या दुसऱ्या षटकातील. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एकोणीस बॉल 4. 4 चेंडू झाले. 2 उर्वरित आहेत. अजून 2 बाकी असतील. स्ट्रायकिंग वरती असेल फलंदाज आता सलामीचा फलंदाज आकाश. 5वा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अकोट टप्प्याचा चेंडू उंच केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातो. इथे एक धाव केली जाते. कंप्लीट एक धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकताय जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती.
शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. विचार करायला गेलं तर अजूनही 13 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा चेंडू असेल. संघाची धावसंख्या असेल ती 20 या आकड्यावरती. मयूर ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शेवटच्या चेंडूवरती फटका सजवला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि इथे चुकी. झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि ते दुसऱ्या षटकाला झाले समाप्ती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. कृष्णाजी गायकर यांचं आगमन झालंय. यांना विनंती असेल की आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं. आपल्या स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत केलं जात आहे. तसेच प्रसादजी पवार यांना सुद्धा विनंती असेल की आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचंय. आपलं स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत. जाऊया मैदानावरती. संघाची धावसंख्या लागली स्कोर कार्ड वरती 2 षटकाच्या अंती 22 या आकड्यावरती. आता येणारे 12 चेंडू 24 ची गरज. सांगेकोट्यात तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज योगेश. ऑन स्ट्राईक फलंदाज आकाश. बारा चेंडू 24 ची गरज आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज आकाश. गोलंदाजी मार्क वरती सज्ज. सांगेकोट्यातलं तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज योगेश. पहिला बॉल आणि इथे शरीराचा वेध घेतला जातोय. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव घेतली जाणार आणि एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. समीकरण बदललं. येणारे 11 चेंडू गरज असेल ती 23 धावसंख्येची. दुसरा बॉल. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. एक धाव केली जाते इथे कंप्लीट. यस, पुन्हा एकदा सुंदर फटका लगावला जातोय. आकाशच्या मार्फत एक सिंगल घेतली जाते. एक सिंगलच्या मदतीने धावफलकावरती लागला गेले धावा त्या
25 या आकड्यावरती 3 चेंडू समाप्तीवरती आलेत. आता येणारे 9 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. चौथा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका लगावला जातोय. एक धाव केली जाते इथे कंप्लीट आणि एकच धाव आहेत. समाधानी मानावे लागते. 4 चेंडू समाप्तीवरती आले. 4 चेंडूचा विचार करायला गेलं तर 4 सिंगल कॅरी केलेत. आता येणारे 8 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. आकाश असेल ऑन स्ट्राईक. योगेश पुन्हा एकदा तयार. सफल खेळण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतीये. चेंडूवाला निर्धाव. 5 चेंडू समाप्तीवरती. आता येणारे 7 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. सुंदररित्या कमबॅक केलाय गोलंदाजाने. पहिल्या षटकात जो षटकार आला होता त्यानंतर भावेशच्या गोलंदाजावरती एक चौकार, त्यानंतर कुठलाही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. पुन्हा एकदा फटका लागवण्याचा प्रयत्न. अपील तंत्राचा वापर आणि इथे अपील तंत्र फेटाळताना दिसत आहे. तिथे षटकाला झाली ते समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली आहे ती 26 या आकड्यावरती. आता येणारे 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज. सर्व्हिस धावा लागल्याच. स्कोरकार्ड वरती येणारे 6 चेंडू 20 ची गरज आहे. सांगे कुठं तर चौथा शेवटचा स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी आलाय. गोलंदाज विलास. 6 चेंडू 20 ची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज असेल फलंदाज मयूर. चालू असलेला सामना पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल. चावणे विपक्ष आंबे शिवसंघ. चावणे संघाने धावा कुठल्या होत्या 45-46 धावसंख्येचं लक्ष ठेवलं होतं ते आंबे शिवसंघापुढे. आंबे शिवसंघाची धावसंख्या जम पोहोचली आता 26. येणारे 6 चेंडू 20 ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिला चेंडू. पहिलाच बॉल ऑफ ट्रॅकर. चेंडू उडवून देण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषे जवळ आणि हा आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा मिळतील 4 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचतीये ती 30 या आकड्यावरती. आता समीकरण बदललंय. येणारे 5 चेंडू 16 ची गरज. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. स्पर्धेंना सदिच्छा भेट देण्यासाठी कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा बदलापूर शिवसेना शहर प्रमुख आदरणीय वामनशेठ म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्या समेत आपण पाहतोय अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाराम कांबरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्या समेत आमचे नगराध्यक्ष नगरसेवक चेतनदादा धुळे आणि ज्यांच्या विद्यमानाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही उपस्थिती पाहायला मिळते ते अर्थातच शिवसेना
कर्जत उपतालुका संपर्क प्रमुख आदरणीय सारंगदादा कराळे यांच्या मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचे. अर्थातच फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचा स्वागत सोहळा आहे या ठिकाणी पार पडला जातोय. चांगला फटका घेण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या काही धावेचा प्रयत्न अतिघाई आणि संकटाचा असा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळाला आणि दरम्यान या ठिकाणी धावबाच्या स्वरूपात विकेटला परतावा लागेल. धावसंख्या यावेळी जाऊन पोहोचले ती अद्यापपर्यंत 31 या आकड्यावरती 31 रन्स. येणारे 4 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज असेल. एकीकडे आपण पाहतोय अंबेशिव आणि त्याच्या विरोधात टीम चावणे. इंजर्ड असेल तर दिला जाईल. अंबेशिव आणि चव्हाणे यांच्यातली लढत आपण अनुभवतोय. अर्थातच येणारे 4 बॉल आणि गरज असेल ती 15 धावसंख्येची या ठिकाणी आपण पाहतोय. या सामन्याकडे तितकंच कुतूहलाने पाहिलं जाते. पाहुण्यांचं आगमन जरूर झालंय आपण पाहतोय. या ठिकाणी बदलापूर शहर प्रमुख आदरणीय वामनदादा म्हात्रे, त्याच समेत अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बालारामदादा कांबरी, त्याच समेत आपण पाहतोय नगरसेवक चेतनदादा धुले, त्याच समेत आपण पाहतोय सारंगदादा कराले, त्याच समेत आमचे गायकर बंधू, हे सगळे पाहुणे या ठिकाणी मंचावरती दाखल झाले. त्याचबद्दल आयोजनाच्या वतीने आपलं या ठिकाणी स्वागत जरूर करेल. परंतु जाऊया मॅचकडे. या ठिकाणी फार अटीतटीचे मॅच आहे. 4 बॉल आणि येथे 15 धावसंख्येची गरज आहे. अटीतटीची लढत आहे आपण पाहतोय. चावणे आणि त्याच्या विरोधात अंबेशिव टीम पाहायला मिळते. अगदीच ज्यांचं नुकतंच ज्या प्रांतातून खरं म्हणायला गेलं तर ज्या विभागातून आगमन झालं त्याच विभागातला संघ अंबेशिव संघ या ठिकाणी बॅटिंग करताना जरूर दिसते. चांगला फटका यावेळी आला आहे, परंतु इथे एकच धाव कंप्लीट होईल. फार मोठी रणनीती मैदानात आखावी लागणार आहे, कारण आता 3 बॉल आणि 14ची गरज आहे. अफलातून यावेळी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर अंबेशिवच्या गोलंदाजाने पहिल्या इनिंगमध्ये जे पहिलं षटक फेकलं होतं ना, इतकं खतरनाक, मी तर म्हणेल खौफनाक, आणि त्याच्यातून जाग झालेला चावणे टीम खरं म्हणायला गेलं तर त्याच्यानंतर फार मोठा धावसंख्येचा डोंगर पाहायला मिळाला. परंतु त्या गोलंदाजाचं जरूर कौतुक करेल ज्याने पहिलं षटक फेकलं होतं. तेजस अंबेशिवचा हा गोलंदाज आहे, परंतु आता मात्र बॅटिंग लाईन पाहायला मिळते आणि या क्षणाला आपण जर पाहायला गेला तर हा बॉल आलाय डॉट. निर्णायक क्षणी जर पाहायला गेलं तर आता मात्र या सामन्यावरची पकड मजबूत केली आहे ती टीम चावणेने. आता 2 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 14 धावसंख्येची. सामन्यात ती काटकता जरूर आहे, बेधकता पाहायला मिळाली. हा चांगला स्ट्रोक आहे, हवाई सफर, चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात, आणि इथे मात्र दिलं जात आहे जीवदान. त्याला सुद्धा माहिती आहे टायमिंग जरा आयोजकांचा वाचवायचा आहे. अशा परिस्थितीत त्याने सांगितलं की आता तुलाच खेळायचं आहे. परंतु शेवटच्या क्षणी जर पाहायला गेलं तर आता एका बॉलवरती 13 धावसंख्येची गरज आहे. सामन्यातली पकड मजबूत झालेत. आज सामना संपूर्णपणे क्लोज होता, परंतु गोलंदाजाने त्याला ओपन केलंय. विजयाची पताका जरूर आता मात्र चावणे टीमच्या विजयाच्या शिरपेच्यात पाहायला मिळेल. त्यानंतर विनंती करेल टीम वावलली आणि त्याच्या विरोधात टीम मोहपे, आपण आपल्या निर्णयावरती त्वरित अंमलबजावणी करायची आहे. आमदार चषक 2023 आपण पाहतोय. आदरणीय शरददादा टाणगे शिवसेना उपतालुका प्रमुख यांच्या वाढदिवसाचं औचित्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या वाढदिवसाचा योग आपण पाहतोय. बऱ्याचशा मान्यवरांनी आजच्या 3 दिवसात हजेरी जरूर लावले. उद्याचा दिवस दुग्ध शर्करा योग पाहायला मिळणार आहे. या क्षणी मात्र टीम चावणे विजयी झाले. विजय संघाचे अभिनंदन आणि
आंबेशिव संघ आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवला त्याबद्दल आपल्या मनापासून गोड गोड कौतुक. आणि आंबेशिव संघाला विनंती असेल की जाताना आपण अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक घरी पोचायचं आहे. चला, मोपे आणि त्याच्या विरोधात टीम वावलोली या दोन संघादरम्यानचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.